स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगला पण आणि कामाला पण अशी सुरुवात केली. तोपर्यंत मम्मीचं म्हणणं आलं की जा खाली ठिबकवरती पाणी येतं का बघून ये. मग काय चालत चालत पळत पळत ऊस आणि तोंडल्याची आपली बाग बघत बघत पोचलो खाली ठिबक पाशी. इथे येऊन बघतोय तर काय पाणी ठिबक मधनं तर नव्हतं जात, पण ठिबकच्या बाहेरनच चाललेलं. मग म्हणलं आता सगळंच बंद करून टाकून सरळ चेंबरच बंद करायला लागतोय आपल्याला. आता काम करायला लागलो आणि कुठलं काम आपल्याच्यानं नीटनेटकं झालंय असं तर होणार नाही. असा चेंबर बसवतोय हे बघा, हे लगे असं निघून जातंय. आता करायचं तर काय करायचं. फिर मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई. हा तसलं काय केलं नाही, सरळ 2 दगड ठेवली इशेहार. चेंबर बंद करून आलो, पण आता आपल्याला आपली क्वीनला बाहेर काढायचं होतं. कारण की आता मगाशी केलेलं बियाणं खाली कशावर न्यायचं. मग काय लय दिवसातनं गेलतो हिच्यापाशी, गेलो बाहेर काढली, हिला चावी चालू केली. पण हिच्यात झालता एक प्रॉब्लेम. विषय असा झालता, ही गाडी हालत तर होती पण पुढे मागं जात नव्हती. टायरात कुठल्या तर काय अडकलेलं. पुन्हा उचलून बघितलं, फिरवून बघितलं, ते फिरत होतं. परत मागचं पण उचलून बघितलं, ते पण फिरत होतं. काय झालं मला काय कळना झालतं. तेवढ्यात मम्मीनं डबल हाक मारली, म्हणली ये मला पाठी उचलून दे. तिला म्हणलं हो तू बाजूला, माझी मी नेऊन उचलून ठेवतो कुठं ठेवायचं आहे तिथं. ती पाठी ठेवली ना, आलो माघारी गाडीकडे. तिला आणली कशी बशी पुढं ठेकवत सगळं मगाच्या उसाया कांड्या टाकलेल्या त्याला ठेवलं उचलून. आता आपल्या गाडीचा आवाज ऐकून घ्या नुसतं कसा आहे फायरिंग, नुसतं विषय हार्ड फायरिंग. लाइफ में कुछ अच्छा करो यार. ठेक्याला तर दिलं टाकून, पण तेवढ्यात लक्षात आलं आपण पानं आणलं नाही, तर मग चला शेजाऱ्यात ना आणूया जाऊन. क्या रे भिक मंग्या, क्या देख रहा है? बाबो कसली बघायला लागली ती. ऐसे हालात में बेहतर यही है कि वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले. नाही आम्ही मागं सरणाऱ्यातलं नाही. आम्ही डायरेक्ट कुलूप उघडून आत घुसत असतो. मग काय गेलो आता आपल्याला पाहिजे होतं पानं. चला म्हणलं सगळीकडे बघून घेऊया पानं कुठं असतात. रोजच्या जाग्याला तर काय मला पानं दिसणार. इकडे तिकडे बैल शेवटी खाली पिशवीपाशी एक पानं गावला, दुसरा पण त्याच्या पुढं होता. आणि दोन्ही पानं गावलं म्हणल्यावर आता काय विषय हार्ड होतं. तसं कुलूप लावून टाकलं, उगं कोणाला काय टेन्शन येऊ नये. आता पाटी पण घेऊन जावं म्हणलेलं, मग नुसतं पानं तर कसं न्यायचं. पाटीन पानं दोन्ही पण घेतलं. अरे पण काही जाताना पण काय गप बसून बघायला लागली. काय अवघड आहे बाबा तिचं. तसलं बघणं बघून मला तर मनात एकच विचार आला, ते म्हणजे काय. थांबा तुम्हाला सांगतो. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा. आनंद पाटी तर आणली, पण चेंबर मध्ये पाणीच नाही. काय सिरीला सांगितलं, सिरी लावा आईला फोन ह्याच गोष्टीवर. सिरीने बी फोन लावला, पण काय आईला काय फोन लागला नाही. मग काय शेजारच्या काकूला फोन केला ना, आईला सांगून टाकलं. मग तोपर्यंत म्हणलं आता गाणी लावून या आणि कडचा धनुरा तर काढून घेऊया. धनुरा बी लय झालता रानात सगळ्या, घेतला काढून. पण काय ती पण भारी दिसत होता. त्याची पण एक क्लिप ऍड करून टाकली. हा गुलदस्ता काय कोणाला दिला नाही, पण ही देऊन टाकतो. तोपर्यंत पाणी आलेलं होतं, बघितलं. मग काय झालं, पाणी बी चालू. आता म्हणलं आपली तर गाठ काय देवानं बांधायचं ठरवलेलं दिसत नाही. ठिक्याची बी सोडून टाकूया, काय करायचं. ठिक्याची गाठ उघडली, कांड्या होत्या उसाया चांगल्या हिरव्या गार दिसत होत्या, घेतल्या. मग आता काय घ्यायच्या. वातावरण चांगलं होतं, ऊन बी नव्हतं, पाणी बी चाललेलं दांडात. मग खोऱ्या तर काय आणलाच नव्हता. हातानं दार मोडलं, पाणी बिनी लावलं, हात धुतला. चला म्हणलं आता पुढचं काय तर बघूया. कांड्या घेतल्या पाटीत टाकून, उचलल्या. आता चला मग म्हणलं लावून बी टाकूया लगेच पटापटा उरकून. काय करायचं दिवसभर बसून. मग काय परत देवाचं नाव घेऊन उतरलून केलं चालू. निम्यापर्यंत पोचलेलो, तोपर्यंत काय आले मित्र पण आले आणि सगळंच झालं. काय करता आता. चला म्हणलं बघू काय म्हणतात. त्यांचं म्हणणं होतं त्यांना एमटी घेऊन जायचं होतं. त्यांना म्हणलं माझ्या आधी क्वीनला पेट्रोल द्या बाबा, मला गावात जायसाठी परत पेट्रोल दे म्हणल्यावर पेट्रोल काढून काढलं चंगट्यावनी. एवढं 200 मिली दर तेवढ्यात गावात पण जायचं नाही, काय नाही. लय अवघड आहे पोरांचं तर बाबा, काय सांगू आता. कसं हसतंय बघा तेव्हा. दिवसाचं सगळं काम झालं तर राहिलेलं बघू आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये. मला माहित नव्हतं संध्याकाळी काय कामाचा मुद्दा गावतोय ना, पण ही बॅगा गावात न्यायच्या होत्या. मग काय चला आपली एमटी काढली बाहेर. कसं आहे नुसतं झागामागा हिला बघा. हिला घेतलं. चला मग खालच्या आपल्या बाह्या गायकवाडला आणायला चाललो. आमच्या गल्लीत एक बाह्या गायकवाड आहे, त्याला घेऊन येतो. बघा आता पुढे त्याच्या करामती नुसत्या. मग काय बॅगा गाठी बिटी बांधल्या. त्याला म्हणलं उरक पटापटा, काम कमी कालवा. त्याचं म्हणणं काय बघा, ऐकून घ्या. त्याला नुसतं फायरिंग काढायला पाहिजे, बाकी काय नको. तरी पण जाताना अजून काय म्हणतंय बघा. डाल डाल चल जल्दी जल्दी डाल, कोई देख ना सके. चल 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 चल, कोई आ रहा है. वो उधर देख, उधर.
ठिकाणी येताना एमटीव न्यायचं होतं पण ती काय त्याच्यावर गेलं नाही. मग बाहेर गायकडच्याच गाडीवर गेलं. मग आलो टाकून मागाय. तर मित्रांनो अशाच नवीन नवीन ब्लॉग साठी फॉलो नक्की करा, सपोर्ट करा गाईज. कायच बोलू मी आता, करतोय तर प्रयत्न. ठीक आहे चला.